अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत झालेल्या नुकसानीमुळे कर्जबाजारी झालेल्या चंदगड तालुक्यातील राजबोळी बुद्रुक येथील महेश सुभाष पाटील याने स्वतःच्याच घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। स्वतःच फिर्यादी बनून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या महेशला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठ्या कौशल्याने अटक केली असून त्याच्याकडून 2,80,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। 9 मे रोजी महेश पाटील यांनी आपल्या घरातील दागिने चोरीला गेल्याची तक्रार चंदगड पोलीस ठाण्यात दिली होती। या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला ही चोरी स्वतः फिर्यादीनेच केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। आरोपी महेश हा चोरीचे दागिने घेऊन कागल ते मुरगुड मार्गावरील पाटबंधारे कार्यालयाजवळ येणार असल्याची टीप मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच महेशने गुन्ह्याची कबुली दिली। शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर साचल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले। पोलीस अधीक्षक निलोप्तल बसू, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपीला पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।